हे घ्या थंड थंडगार आईस्क्रीम. हे अरे हे लागेल एखाद्याला. हे घे आईस्क्रीम खा. आओ नाही म्हणजे माझी आईस्क्रीम खायची इच्छा होती, पण आता चिंच पाहिल्यापासून चिंच खावीशी वाटतेय बघा. इतक्यात आओ तसं नाही काही, चिंच पाहिल्याने शाळेचे दिवस आठवले. ठीक आहे, तू खा चिंच. मी खातोय दोन्ही आईस्क्रीम. ओ फौजदार, यहीच का आपका प्यार, यहीच आपकी मोहब्बत. ते काय म्हणतात ते, प्रेम करावं बिल्लासारखं. बाणावर खोचलेलं. नुसता बोलाचा शेक आणि बोलाचा भात. जावं तिकडं. एखादं असतं तर दिली असती मला चिंच काढून, पण नाही, नुसतेच ताडासारखे वाढलेत. काय उपयोग. मला वाटलं होतं कसला डॅशिंग नवरा मिळालाय मला. आओ संपलं का आईस्क्रीम? संपला असेल तर जा लस्सी पिऊन या, मग फालुदा खा, मग कसाटा खा. बडा जरी. आओ आओ कुठे गेले? ओ फौजदारीण बाई, अय्यो तुम्ही चढले स्वतः झाडावर. अरे तुम्ही लय भारी आहे बाबा. चला म्हणजे पोलिसांचं ट्रेनिंग काहीतरी उपयोगाला आलंय. चिंच हवी ना? हा. उतरू खाली. नाही नाही नको. सांगा कुठली पाहिजे यातली? ते बघा ती. हा ती मोठी वाली काढा. कोणती ही? हा ती ती तीच तीच. थांबा. हीच ना? हा 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 ती. हा उतरू. तसेच थांबा तसेच थांबा. एक मिनिट हा. काय झालं? खाली बसा पटकन. आणि आपली डॅशिंग वाली स्माइल दे. लय भारी आहे. हा दुसरी पोज द्या बरं. आता उभं राहा. हा उभा दिसतोय. एकच नंबर दिसताय. एकदम माझा रणवीर सिंगच. कुठं लागलं बघू. हाव असे कसे पडले तुम्ही. हाय अंबाबाई, मला पण मेलीला अक्कल नाही. मी खायला पाहिजे होतं ते आईस्क्रीम. अजून कुठे लागले बघू मला. चला आपण डॉक्टर कडे जाऊ. चला आपण डॉक्टर कडे जाऊ. चला. फौजदारीण बाई, पोलिसात आहे मी. असं पडण्याची सवय मला. काही झालेलं नाहीये. बघू. खर्चटलंय फक्त. जखमा आशा या सुगंधी यांना आपापसातलं प्रेम वाढतं. पण तुमच्या पोलिसांच्या ट्रेनिंगच्या वेळेस तुम्हाला नेम धरायला पण शिकवलं असेल ना? मग खाल्लंच धरायचं की नेमकं कशाला वर चढत बसले? मग आमच्या राणी सरकारांना तिचे फौजदार असे डॅशिंग कसे वाटतात? बरं आम्ही एवढी मेहनत करून चिंच तोडली आहे, खाणार नाही?
निघायचं? हळू हळू या, जोरात लागले. असे कसे धडपडले तुम्ही? या इकडे बघू. हा दुखतंय? काय हो, आपण रूमवर गेलो की नाही की मी तुम्हाला गरम पाण्याने शेकून देते आणि हळद पण लावून देते. हा अगं पण मी नुकतीच अंगभर हळद लावली. आता त्याचा असर आयुष्यभर असणार आहे ना. तुम्हाला जोकिंग सुचतंय होय? इथं माझं डोकं फुटायचे आले टेन्शननी. टेन्शन घेण्यासारखं काय? खर्चटलंय थोडं आणि मुका मार लागलाय. गाडी चालवताना प्रॉब्लेम आहे. हो का? तुला गाडी चालवता येते? हो येते की. चालव. खरंच? असे स्टेअरिंग फिरवताना मला प्रॉब्लेम येणार. मला गाडी चालवायला लई आवडती बघा. आमचा पिंट्या आहे की नाही, त्यांनी शिकवली मला गाडी. त्याच्या जीपवर शिकले होते मी. डॅडींना नाही आवडायचं, पण मग मी लपून लपून चालवायची गाडी. अरे आता बिंदास चालव. हा फौजदार आहे तुझ्या पाठीशी. हा? आय मीन बाजूला. हा. चालव बिंदास. आओ, 1 मिनिट थांबा. ओ फौजदार, या की. थँक्यू. आणि आता इथं बसलाय तर शांत बसायचं बरं का. उगा मस्ती नाही करायची, नाही तर माझं कॉन्सन्ट्रेशन हलल. ओके ते टोके. हो मॅडम, तुमच्या पिंट्याने तुम्हाला सीट बेल्ट लावायचं नाही शिकवलं? ते राहिलंच नाही का. सॉरी. लायसन्स आहे ना? आहे की. हो मॅडम. अहो एक पोलीसवाला तुम्हाला लायसन्स मागतोय. दाखवा की तुमचं लायसन्स. सप्टेंबर 2002 ही जन्मतारखेसरांची कायमची. आजपासून 18 सप्टेंबर 2001 ही तुझी जन्म. पण आता ह्या घडीला खरं सांगून तू काय कमावणार आहेस आणि काय गमावणार आहेस ह्याचा जरा एकदा विचार कर. कारण आता तू फक्त आमची पोरगी नाहीस, तर ढाले पाटलांची सून बी आहेस. हा फौजदार बिना लायसन्स गाडी 1 इंच सुद्धा पुढे जाऊ देणार नाही. आधी लायसन्स दाखवा, मग गाडी पळवा. नाही म्हणजे ते बघा कसं आहे. म्हणजे काय नाही, पण या फौजदाराच्या भावनांचा जरा आदर करा. अहो तुमचा फौजदार तुम्हाला लायसन्स मागतोय तर द्या ना त्याला लायसन्स. अहो लायसन्स. लायसन्स. जावा तिकडं. तिकडे जायला थोडी चालू आहे आम्ही. बऱ्या बोलाने आम्ही मागतोय ते लायसन्स द्या, नाहीतर आत्ताच्या आत्ता इतकी मोठी पावती पाडेल ना. आणि आता आम्ही या क्षणी किती कर्तव्य दक्ष आहोत हे पटवून देऊ का तुम्हाला? परवडणार आहे का? द्या लायसन्स.
तर सुखाची सुरुवात अशी मुखाने होते. जावं तिकडं. आहा, आप तो एक दिन मार ही डालोगे. हॅलो हॅलो हॅलो. अरे असं कसं अर्जंटमध्ये युजलेस. अरे मी माझ्या मित्राकडे. काय जीवन मरणाचा प्रश्न आहे काय? ओ निगेटिव्ह. अरे अरे आपला बी खानदानी रक्तगट आहे ना. अरे फक्त देणारा. अरे डोंट वरी, अर्जंट मध्ये येतो. तुझ्या भावाला वाचू आपण. हा नको काळजी करू. हा इथे दोस्ताकडे आलोच लगेच. हा ठेव फोन आता. काय रोनी भैया आज काय नाही का? नुसतं मोबाईल. काय राय चहा सांगा. अरे खानदानी रक्तगट आपलं चड्डीशी सापडत नाही. हो निगेटिव्ह ऐकला आम्ही. तोच ग्रुप आहे ना आपला. एका माणसाचा जीव वाचल. टेन्शन नाही म्हणलं रेगा देऊन टाकू आपण. हे काय आत्ताच फोन आलता अर्जंट मध्ये या. काय करायचं आता सांग. म्हणजे तुझा नंबर बदलला. अख्ख्या जिल्ह्यात आहे तुझा नंबर सगळ्यांकडे. फक्त राया गोजम गुंडेकडे ना. का तर आपण सॉफ्टी म्हणू. बस कराया. आणि तुझ्यासाठी मी स्वतः आलोय ना. दिलसे दिलवाला कनेक्शन आहे आपलं. अरे काय इंच्या मिंच्या फोन नंबरचं घेऊन बसलास तू. अरे कुणीतरी म्हटलंच आहे ना, लेन देन पे पडो मिट्टी, मोफत बडी चीज होतीये. अरे मोफत करायला पाहिजे राया तू. अरे राया तुझी शपथ सांगतो. अरे मी इकडेच यायला निघालो होतो. असं मग काय तर. अरे पण मला बोलवायला त्या दीड दमड्याच्या जग्या पाटलाला कशाला पाठवायचं? तुला सांगतो एक नंबरचा फालतू कंडम भिकनिशी आणि एकदम छचोर माणूस एक जग्या पाटील. वा 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 पंजाबराव सरकार. हा आपल्यावरच बहारो फुल बरसाव करायला लागलाय की. हा आपलं कान तापल्या तसं आपलं डोसकं बी तापा लागलंय. असं वाटायला आलं की तुझी मुंडच मुरगळावी. पण माझं पैक द्यायचं म्हणून मी गप बसलोय. 100 वर्ष आयुष्य. शैतान का नाम लिहावर जगन्नाथ पाटील हाजीर. तू कसं काय इकडे? का नसेल? जगा आपला माणूस. आता तू म्हणतो त्याप्रमाणे तो फालतू छचोर बिकनिशी अजून काय काय असेल, पण तो आपला आहे. आपलं म्हणजे आपलं. मला ठाव आहे पण दोस्त मस्करी चालू आहे आमची. काय जाग्या सांग की. म्हणजे लग्नात कामानं पार बुक्का पडला असेल नाही तुझा. मधली गेली दुसऱ्याचा हात धरून लगेच दाखलीला रेडी केली. फार दामचक झाली असेल नाही तू. बरं पोरीला दिली कुठं? जावयाचं नाव काय? अरे रॉनी भैया पत्रिका दिली होती तुला, दाखवली नाही वाटत. आणि काय करतो राय असं तू? तुला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना, अरे पाटलांना दिली पोरगी म्हणून. संजय अरे आपल्या जिल्ह्यात कितीतरी पाटील आहेत. तू नेमकं कोणच्या पाटलाला पोरगी दिली तुझी? कोणचा पाटील, कुठला पाटील? अरे सांग की. अरे कुठले पाटील म्हणजे काय? पाटील अरे मुगळीचे आहेत का हुबळीचे आहेत? कोणच्या गावच्या पाटील आहेत? असा आमचा साधा सिंपल प्रश्न आहे. इथलेच आपले आंबेगावचे ढाळे पाटील. म्हणजे खानदानी माणसासारखं स्पष्ट बोलायचं, ऐकू येईल असंच बोलायचं. अरे ते आंबेगाव बुद्रुकचे ढाळे पाटील. अरे तिथं 3 घराणी आहेत. लोखंडे पाटील, लांडे पाटील आणि आपले ते हा त्यांच्याच नात्यातले.
राया, अरे दोस्तीत कुस्ती शोभते का तुला? दोस्तीच्या गोष्टी तू आम्हाला नको सांगू. तुला काय वाटलं तुझ्या लहान्या पुरीचं तू लग्न लावलं ते रणजित ढाले पाटला सोबत? हे काय आम्हाला कळणार नाही. तू तर तुझ्या पुरीचं लग्न लावलं आमच्या खासम खास दुश्मनाबरोबर. अरे दुश्मन? अरे देवा देवा देवा. अरे राया, खरं तुझी शपथ, अरे मला खरंच आयडिया नव्हती रे. ए मी इथंच तुझा हिसाब करीना सॉफ्ट मध्ये. माझी जर का खोटी आण खाल्ली तर. अरे मी जेव्हा तुझ्या थोबाडात पैशाचा थोबारा भरला ना तेव्हा कुठं तुझ्या घरात जाऊन मंगाला 8 टाका वाजल्या आणि तुझ्या पुरीचं लग्न करून दिलं त्या रणजित ढाले पाटला सोबत. ए आता हे सुचक थोबाड घेऊन तुझ्या जावयाकडे जायचं आणि त्याला सांगायचं रायाच्या केलेल्या अपमानाच्या याजाचा हा पहिला हप्ता. अरे तू माझ्याकडे पैसे मागायला आला होता तेव्हा बी तुला माहिती होतं ना त्या रणजित ढाले पाटलाची माझी ठसणे म्हणून. अरे राया, आपल्या दोस्तीची कसम. अरे एका ताटात जेवलो आपण त्या अन्नाची कसम. अरे मला खरंच ठाऊ नव्हतं हा राडा. पण जेव्हा आपल्याला कळलो तेव्हा जावायला असा ताणला म्हणलं ढाले पाटील असेल तू पुरीच्या घरचा, पण आम्ही बी आमच्या दोस्तीच्या इमोशनला फर्स्ट रँकला ठेवतो. हा अरे 4 चौघात बोललो आपण, आकलेचा बक्कल नीट लावायचा एशिपी. हा अरे राया गोजम गुंडे अत्यंत प्रतिष्ठित माणूस आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आमचा दोस्त आहे आणि त्याला जाऊन नोडतो रे तू. असा ताणलाय मी खरंच राया. म्हणजे तू 4 चौघात एशिपी ढाले पाटलाला ताणलास? मग काय तर सोडतोय काय? त्याला म्हणलं एशिपी असेल तू सरकार घरचा, ढाले पाटील असेल तू पुरीच्या घरचा, आपण आहे. हा आणि तसं बी सासरा आपल्या जावयाचे कान गरम करू शकतोच की नाही होय? खायचं क्या? नुसतं बोलायचं नाही पंजाबराव, लगोलग फोन उचलायचा आणि तुमच्या धाकल्या जावयाला फोन डायला मारायचा आणि त्याचं कान गरम करायचं. काय करायचं? कान गरम? अरे पण एक काम कर, देरी काय ऐकू कर. हा करतो की पण कसं आहे माझ्याकडे नंबर नाही ना त्याचा. आपण पैसे दिले तेव्हा तू लग्न लावलंस, आता नंबर पण आपणच देणार की. हा तू फक्त कान गरम करायचं काम करायचं. जाऊ दे ना राया. हा सारखेच बार बार ते करण्यात काय अर्थ आहे? जाऊ दे ना, मी काय म्हणतो जाऊ दे. पंजा तू ज्या 4 दोस्तांना देखत तुझ्या जावयाचं कान गरम केलंस तेव्हा आपण होतो का? नव्हतो ना? तुझ्या सख्या दोस्ताच्या समाधानासाठी तरी फोन ला. रॉने एसीपीचा फोन नंबर दे रे. चल नंबर घे. अरे रॉनी भाई यार कशाला 9860 सांग ना राया, तू कशाला उगाचच? 9860 ए बाबा थांब ना बाबा. राया सांग. अरे राया, अरे तुझ्या पाया पडतो बाबा, पाया पडतो. आणि किती सुपर अडकलावाने करू नये रे, ते मी स्वतःच्याच दोस्ताला. अरे नावाप्रमाणे सॉफ्ट वाक्य कधीतरी याची माणुसकी म्हणून पोरीच्या बापाला असलं काय करायला लावू नको रे. नाही जमणार मग मला, नाही जमणार. बघितला का राया दादा, मगरमच्छ के आसू. मधली पळाली लगेच धाकलीला खपवली आणि इथं आता म्हणतोय जमणार नाही. आयला चांगलीच गमजा चालल्या की. हा हे जग्या, अरे दोन मोठी माणसं बोलतात ना, असं इंचे बिंचे तोंड घालू नये मध्ये. राया तुला कळलं ना लग्नाच्या वेळेस काय गुताळा झाला होता? अरे लय गुंतागुंतीच होतं रे ते, माझं मलाच माहितीये. अरे लय बेकार परिस्थितीत लगीन झालंय बघ. तेव्हा माझ्या पोरीला त्रास होईल असं काय वागायला लावू नको रे.
वाटलंस माझ्या पोरीच्या कुकवाच्या वतीने मी माफी मागतो तुझी. माझ्या माणूस की म्हणून सांगतोय रे, माफ कर मला. चांगले चांगले चांगले, अशी हॉनेस्ट माणसं आवडतात आपल्याला. काय झालं गेलं इसरून जावं, पुढं पुढं चालावं, लाईफचं गाणं गातच राहावं. तर शांत बसायचं बरं का, उगा मस्ती नाही करायची, नाही तर माझं कॉन्सन्ट्रेशन हलेल. ओके ते टोके. लायसन्स आहे ना? चला राणी सरकार, तुमचं आवरलं असेल तर निघूयात का? काय हो? अहो, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. मी आत्ता बोललं तर चालेल? मग बोला की. हा? हे बघा, तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं, हेच आमचं काम, हीच आमची ड्युटी. बोला, काय हुकूम आहे? अहो, मला खूप दिवसापासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आत्ता सांगते. ऍक्च्युली संजू, मला माहिती तू काय सांगणार आहेस. तुम्हाला माहिती कसं काय? मला मोनाने खूप आधीच सांगितलं. मी इतके दिवस वाट बघत होतो की तू स्वतःहून कधी सांगशील. मग मी कधी विषय नाही काढला. मी तू का नाही सांगितलंस मला हे? संजू, तुला माहिती गोष्टी लपवण्याचा मला किती राग आहे, आणि आपण गोष्टी लपवण्यासाठीच खोटं बोलतो. मला सांग, किती खोटं बोललीस आजपर्यंत? पण हे शेवटचं. संजू, यापुढे आता कधीच खोटं बोलायचं नाही, कारण आता मी तुझ्या पाठीशी आहे. यापुढे तू कधीच तुझ्या वडिलांशी खोटं बोलणार नाही. कल्याणी गृह उद्योगासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. अहो नाही, ते संजू, अगं का पॅनिक होतीयस? हे बघ, आधी आपण उद्या आंबेगावला जाऊ, मग ठरवूयात बिझनेसचं काय करायचं. अहो नाही, तसं नाही. अगं संजू, तू आई साहेबांचं टेन्शन घेतलंयस का? हे बघ, खरंच काळजी करू नको, मी बोलेन त्यांच्याशी. आता आई साहेबांना कन्व्हिन्स करायचं जरा अवघडच आहे, पण डोंट वरी, आपके लिए एडी चोटी का जोर लगा देंगे हम. आणि हा बिझनेस करून तुला जर खरंच आनंद मिळणार आहे ना, तर मी काही कसंही करून आई साहेबांना कन्व्हिन्स करेन. खरंच. चल आवर, निघूयात. तर पण मधली काय आणि दाखली काय? पुरीचं लग्न थाटामाटातच केलं असशील ना? अरे जागे, तुम्हाला सांगतो राया दादा, एकदम बंबाट लगीन झालं.
जंगी म्हणा की. अहो असं बेंड बाजा खानदानी लगीन काय सांगू तुम्हाला, लय भारी. जेव्हा काय होतं रे? आणि खायला सांगतो, श्रीखंड, बासुंदी, मठ्ठा, खारबुंदी, जिलेबी, दाल फ्राय, लय काय काय होतं. ते बेळगावचं कुंद आणि आईस्क्रीम बी होतं. वा 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 वा. म्हणजे समजा जे आलत ते माझ्या पैशाने. हे माझे समदे पैसे नगदी आत्ताच्या आत्ता परत द्यायचे. हा? अरे एवढ्यात? अरे मी कुठून आणू पैसे? हे जास्त त्यांनी बघून घ्यायचं. मी घ्यायचं, तू द्यायचं. राय राय हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. अरे अरे आपल्या डोंगराचा निकाल लागू दे ना आपल्यासारखा. अरे मग देतो की पैसे. ए, तुझा तो डोंगर, तुझा निकाल, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. हे बघ, तू तिकडे भिका माग, डाके टाक, एका लोकांची धुनी भांडी कर, पण माझे पैसे आत्ताच्या आत्ता द्यायच्या ताबडतोब. राय अरे तुला आपल्या दोस्तीची आण आहे. अरे आपल्या बेस्ट फ्रेंडची असं करतोयस वय तू? राय अरे मी कुठून आणू रे एवढे पैसे? ए राय अरे लय गरीब माणूस रे मी. एकदम फालतू पण. अरे 2 वेळ कसं बस जेवतोय मी. असं बायांवाडी बुळू रडायला जमतंय तुला? त्यावेळेस आहे ना तुला अशी माणूस की म्हणून सांगतोय रे. दुसत्यान माणूस, या 2 वर्ड साठी आपण यात सोडला तुला. या 2 शब्दांसाठी 2 नाही 4 दिवस घ्यायचे, पण आपल्याला आपली अख्खीच्या अख्खी मुद्दल आणून द्यायची. जर का तू मुद्दल आणून नाही दिली तर आपलं तुझ्यावरचं प्रेम संपतं. आणि रायाचं ज्याच्यावरचं प्रेम संपतं ना, त्याच्यासाठी तो सॉफ्ट राहतो. येतंय ना ध्यानात? राय असं करू नको. तुझ्या पाया पडतो मी, पाया पडतो तुझ्या. चालेल. अक्का येऊ का? नाही म्हणजे आलेच मी. ते तुझ्याशी जरा बोलायचं होतं. पोती वाचतेस का? बेबी, तुम्हाला डोळ्यांना दिसतंय ना साफ साफ, आम्ही पोथी वाचतोय. हो, पोती वाचतेस तू? अगं पण बेबी आहे ना मी. मुद्द्याचं आणि तेवढंच बोला. हा हा. त्याचं काय अक्का, रणजितचा फोन आला होता बरं का. तो आणि सुनबाई घराकडे यायला निघालेत. ऐकलं आम्ही. अख्खे मला काही एवढंच बोलायचं नव्हतं. तू जरा प्लीज ती पोती बाजूला ठेव ना. म्हणजे काय आहे, मला जरा इम्पॉर्टंट बोलायचं होतं तुझ्याशी. रणजित यायच्या आत. आजकाल ना माझ्या पायानं माझं वजनच सहन होत नाही बघ. का बोलू का? बोलण्यासाठीच बसलात ना तुम्ही आमच्या समोर. बोलण्यासाठीच बसले होते की मी. त्याचं काय अक्का, म्हणजे लग्नात जरा गोंधळ झाला, पण सगळं छान झालं बघ. लग्न एकदम मस्त झालं. हो, आम्ही होतो तिथे, बघितलं की आम्ही सगळं. तू होतीसच की, आई आहेस ना तू. तू असणारच. नाही म्हणजे अक्का, लग्न होणार होतं स्वरांगीशी आणि झालं संजीवनीशी. प्रसंग तसा बाका होता बघ. हो म्हणजे सुखासुखी आहे स्वीकारणं जरा अवघडच होतं, पण जे झालं ते एकदम चांगलं झालं बघ. आणि मला खात्री आहे की रणजित एकदम आनंदी आहे बघ, एकदम आनंदी. बेबी, असं गोल 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 बोलण्यापेक्षा तुम्ही आम्हाला आत्ता हे का सांगताय
हे लांबण न लावता सांगितलेलं बरं. नाही अक्का, माझं म्हणणं एवढंच होतं की ढाले पाटलांची शिस्त, मान मर्यादा, रीतभात हे पाहणं योग्यच आहे बघ, अगदी योग्य आहे. पण काय आहे, येणारी नवीन सून असते ना, ती नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखी असते बघ. अशा नव्या वातावरणात ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो तिला. बाळासारखंच असतं, म्हणजे मान धरेपर्यंत ना मायनं वागवावं लागतं. राजश्रीच्या बाबतीत मी तुला हे बोलले होते, आठवतंय का तुला? हा, बोलले होते मी अक्का तुला. म्हणजे राजश्रीशी तू मायेने वागली असतीस ना, तर ती जी आता कोरडी वागते ना तशी वागली नसती बघ ती. म्हणजे त्यांच्या कोरड्या वाकड्या स्वभावाला संपूर्णपणे आम्ही जबाबदार आहोत असं वाटतं तुम्हाला? नाही ग अक्के, असं नाही मला म्हणायचं. पण म्हणजे पूर्ण नसलं तरी थोडीफार जबाबदार आहेस ना. म्हणजे काय आहे, मला मान्य आहे की राजश्री दगड स्वभावाची आहे, पण तू माया लावली असतीस ना तर तिची मऊ वीट झाली असती बघ. पर राजश्रीचं जाऊ देत आता. ही नवीन पोरगी आहे ना, आपली नवीन सून संजीवनी गुणाची आहे ग. लेकरू फार चांगलंय. म्हणजे तू तिला ना सुनेपेक्षा मुलीसारखं वागव बघ. खूप बोललात बेबी, आम्ही ऐकून पण घेतलं. आता तुम्ही गप्प राहणं मस्त. अक्का, गप बस म्हणलं की विषय संपतो का ग? नाही, मान्य आहे मी तुझी धाकटी बहीण आहे, पण मला पण काहीतरी बोलण्याचा अधिकार असेल का नाही? बेबी, कारण राजश्री आणि संजीवनी या आमच्या दोन्ही सुनाच आहेत, लेकी नाहीत. मुलीचं कौतुक आम्हाला कधी नव्हतं काय? दादासाहेब आणि रणजितराव नंतर किती नवस बोललो होतो आम्ही मुलीसाठी, पण अंबाबाईच्या मनातच नव्हतं. सुजितरावांच्या वेळेस तर ज्योतिषी म्हणाले पण होते तुम्हाला मुलगीच होणार. झाली का? अंबाबाईचा निर्णय आम्हाला मान्य आहे, पण म्हणून आम्ही आमच्या आयुष्यातली मुलीची जागा दुसऱ्या कुणालाच देणार नाही. राजश्री आणि संजीवनी सुना आहेत. ढाले पाटलांच्या घरात त्यांना सुनांच्या मानानं वागवलं जाईल. आणि नाठा सासूच्या कोरडेपणाने सुद्धा. बेबी, तुम्ही ज्याला कोरडेपणा म्हणता ना, त्याला आम्ही मर्यादा म्हणतो. आणि आमच्या समोर सगळ्यांनी आपल्या मर्यादेच्या नुसारच वागलं पाहिजे, आणि ते मस्ट आहे. अगदी तुम्ही सुद्धा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. काय केलं पाहिजे? भूक लागली की खाल्लं पाहिजे. उगाच सांगू की नको सांगू, सांगू की नको सांगू हा विचार नाही. इथे मस्त पैकी खाऊ, मग पुढे जाऊ. चालतंय की.
काय खाणार? का नुसतं इंटेरियर बघत बसणार आहेस? मागवा की काय पण. काय पण? अख्ख्या मेनू कार्ड मध्ये काय पण नावाचा कुठलाच मेनू नाहीये. तुम्ही मागवाल ते चालेल मला. पण मला नाही चालणार ना. उगाच मी काहीतरी ऑर्डर करेन आणि तुला नाही आवडलं मग. मी केलेली प्रत्येक गोष्ट आवडायला हवी ना तुला. आणि एकदा तुझी आवड कळाली की मग असं विचारत नाही बसणार. सरळ ऑर्डर करत जाईल. तोपर्यंत कॉपरेट कर. नाही मला कळू तर देत ना तुला नेमकं काय काय आवडतं. मला की नाही रवा डोसा लई आवडतोय. ओके मेट ओके. ठीक आहे मग कुरकुर न करता 2 कुरकुरीत डोसा मागवतो. वेटर 2 कुरकुरीत रवा डोसा. ओके सर. संजू आपल्या बाबतीत जरा प्रॉब्लेमच झालाय ना. म्हणजे बघ ना अरेंज मॅरेज केलं तर लोकांना एकमेकांना जाणून घ्यायला वेळ तरी मिळतो. पण आपल्या बाबतीत असं झालं की आज आत्ता ताबडतोब नो मंगनी डायरेक्ट ब्याह. म्हणजे आपल्याला एकमेकांच्या बेसिक आवडीनिवडी सुद्धा माहित नाही. हा पण तेवढं चालायचंच. हळूहळू कळतील की आवडी निवडी. हा ते पण आहेच म्हणा. पण मी काय म्हणतो आपण तोपर्यंत कशाला थांबायचं नाही का. हा रवा डोसा कुरकुरीत होईपर्यंत आपण एक गेम खेळू. हा हे बघ राजानं राणीच्या आणि राणीनं राजाच्या आवडी ओळखायच्या गेस करायच्या. तर सुरुवात आपण रंगापासून करूयात. तर मग आता सांग माझा आवडता रंग कोणता? तुमचा आवडता रंग बघा निळा. नाही 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 पांढरा. पक्का? हा बघ बर. हो. चूक. 0 मार्क. कसं काय? मला लाल रंग आवडतो. लाल रंग होय. हा तसं पण तुम्ही त्या लाल रंगाच्या टी शर्ट मध्ये लय भारी दिसता. बरं झालं चला. आता तुम्हाला कधी पण गिफ्ट द्यायचं असेल की नाही की मी लाल रंगाचाच सदरा देणार. हा आता इसी बात पे तुम्ही मला माझा आवडता रंग सांगायचा. तुझा? हा गुलाबी. परफेक्ट. एकदम पैकीच्या पैकी मार्क. कसले मन कवडे आतो. एवढं राईट गेसिंग कसं काय मारलं? सोपं आहे. हे बघ 100 पैकी 100 मुलींना गुलाबी रंगच आवडतो. मी जस्ट एक खडा टाकला तो लागला. काय रे माज आलाय का तुम्हाला? आम्ही आलेलं दिसाना झालंय का? डोळं फुटल्यात हा का दात आल्यात तुम्हाला? सॉरी सर. सॉरी. अलग गलाब अलग गलाब अलग गलाब. आई आंबाईच पावली मारायची. साक्षात रणजित ढाले पाटील साहेब. गुड आफ्टरनून. अहो मॅनर्स म्हणून तुम्ही बी काहीतरी बोला की. राया दात तुझे वाढलेत.
कोपऱ्यातला टेबल पकड, तिथं जाऊन सभ्यपणे बस आणि शांततेत ऑर्डर कर. आणि सगळं झालं, चुपचाप इथून निघायचं. ते लोका शिकवी ब्रह्मज्ञान आणि तुम्ही काय खाताय? रवा डोसा. रॉंग आहे, टोटल रॉंग आहे. ताले पाटील साहेब, आम्ही एवढं तुमचं जंटलमन सारखी विचारपूस करतोय आणि तुम्ही आम्हाला एकदम हाडतूड करताय राव. बराबर नाही. वहिनी वाटत ओळख नाही करून देणार. हे राया, राहिलं आम्ही आमची ओळख करून घेतो बी आणि देतो. तर वहिनी, जे काय तुमचं गोड नाव असं, आम्ही राया गोजमगुंडे, नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. आमच्या 2 ओळखी. ओळख क्रमांक 1, तुमचे जे मिस्टर आहेत रणजित डाले पाटील. आशा करतो की तुम्ही नावानं हाक मारत नसतालच. तर आम्ही त्यांचे ओनली वन, नियर अँड डिअर शत्रू आहेत. ओळख क्रमांक 2, तुमचे जे परमपूज्य डॅडी आहेत का, त्यांचे आम्ही जीवश्च कंटच्छ मित्र. आणि तिसरी ओळख करून द्यायची राहिलीच. तुमचं जे थाट्टामाटात लग्न पार पडलं का, त्याचे आम्ही एकुलते एक स्पॉन्सर. राया गोजमगुंडे, नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. आणि तुमच्या लग्नात जी काय खारी बुंदी, मट्टा, मसाले भात, दाल तडका एक्सेट्रा एक्सेट्रा मध्ये जे काय मीठ होतं का, ते आमच्या पैशात आलं होतं. तर हे शिपी साहेब, खाल्ल्या मिठाला विसरू नका बरं का. मिठाचं कर्ज लय मोठा. आणि तुमच्या लग्नाला तुमच्यामुळे मी काय उपस्थित राहू शकलो नाही. कसं आहे वहिनीबाई, आता आम्ही तुम्हाला पोरगीच म्हणलं पाहिजे. तुमच्या मिस्टरांनी तुमच्या लग्नाच्या वेळेस आम्हाला आमच्या घरातनं उचलन ज्याला टाकलं, त्यामुळे आम्ही काय तुमच्या लग्नाला येऊ शकलो. त्यामुळे सॉरी. तर राया गोजमगुंडेकडून श्री व सौ ढाले पाटलांना बिलेटेड हॅपी मॅरेजच्या आबाळ भरून शुभेच्छा. यार शुभेच्छा द्या की. दादांच्या डॅशिंग कार्यकर्त्याकडून खूप खूप शुभेच्छा साहेब. तर तुमच्या लग्नात आमच्या पैशातनं आलेलं मीठ आणि स्वीट जसं गोड मालून कबूल केलं ना, तशा आमच्या शुभेच्छा सुद्धा गोड मानून कबूल करा. येतो.
मला त्याला रॉंग वाटला हा माणूस. अहो तुम्ही उगा डोक्यात राग नका घालून घेऊ बरं. खाऊन घ्या. अहो अहो खाऊन तरी घ्या. ऐका, माझ्या पोटात अशी फुलपाखरं उडायला लागलेत. इतक्या गुदगुल्या होत आहेत म्हणून सांगू, आज माझं लेकरू येणार आहे घरी. त्याचं असं बहारदार स्वागत झालं पाहिजे. त्याच्या स्वागतासाठी ना एकदम कडकडीत म्युझिकच लावते मी. ओ बेबी मावशी. हा काय ग? अहो बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं होतंय तुमचं. रणजित भाऊजी आणि त्यांची नवसाची बायको हनीमून वरनं परत येणार आहेत, बॉर्डर वरनं नाही. आधीच डोकं उठलंय आमचं. तुझं डोकं कधी उठलेलं नसतं का? आज माझं लेकरू घरी येणार आहे ग. त्याचं जंगी स्वागत झालं पाहिजे. आयुष्यातली एक मोठी मोहीम फत्ते करून आलाय तो. तुला नाही कळायचं. हे मात्र लई टोचून बोलला तर बेबी मावशी. आमचा हनीमून म्हणजे काय, दुखऱ्या नसेवरचा पाय. राजश्री, अगं तुला डिवचायचं नव्हतं मला. सॉरी. आधी डिवचायचं आणि मग सॉरी म्हणायचं. हे बरं आहे तुमचं. अगं खरंच सॉरी. बघा आले तुमचे विजयी उमेदवार. विचारा मोहीम पत्ते झाली की नाही, विचारा. दत्तू भाकरीचा तुकडा आण बरं. अरे रणजित बाहेर उभं राहायचंय. भाकरी रणजित. ए रणजित. रणजा. काय ग, काय झालं? रणजित. ए रणजित. काय धाकल्या जाऊ बाई, सेम पिंच. तुमचा पण हनीमून आमच्यासारखाच झाला म्हणायचा. ना हानीचा ना मूनचा. आ तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती हो. कसे जरी गुळाची ढेप मिळाली तरी ती खाण्याची कुवत असावी लागते हो माणसाची. रंजा. ए रंजा. काय रे, काही प्रॉब्लेम झालाय का? आता नको, आपण नंतर बोलू.
रणजित, संजू लहान आहे रे, तू समजून घे ना तिला. काय खटके बिटके उडले का काय तिच्या बरोबर? हा, हे बघ ती अल्लड आहे, तिच्या चुका तू पोटात घाल. हा ए रणजित, रणजित, काही दुसरा प्रॉब्लेम नाही ना झाला? बेबी मावशी प्लीज आता जा. मी अजिबात बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. प्लीज लिव्ह मी आलो. बर, जाते, पण तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस बघ. हा ए बाळा, काळजी घे स्वतःची. हा ए पोरी, ए पोरी, तुझ्या नाकात दोरी. अगं तू इथं काय करतीये? हा, बेबी मावशीच्या खोलीत काय करतेस? अगं तुझी ऑफिशियल खोली आहे की, मग माझ्या खोलीत काय करतेय? आता लग्न झालं, देवदर्शन झालं, हनीमून झाला, जा की आता तुमच्या खोलीत, तुझ्या नवऱ्याच्या खोलीत. वय संजू, काय झालं ग? ते म्हणजे रणज्या तणतणत गेला, तुमच्यात काही भांडण झालंय का? नाही, आमच्यात काही नाही झालं. अगं मग काय झालंय ते तरी सांग. संजू, अहो ते आम्ही आता परत येत होतो ना, तर तेव्हा एका हॉटेलमध्ये थांबलो, तर तिथे यांना एक माणूस भेटला होता आणि तेव्हापासून त्यांचं मूड लय ऑफ आहे. आणि आता कसं सांगू यांना, त्या माणसाची आणि डॅडींची दोस्ती आहे म्हणून हे इतके चिडलेत. छा, आता हॉटेलात कोणीतरी भेटला पण घरच्यांवर कशाला चिडचिड करायची? हा, पण तू नको काळजी करू बरं, होईल तो शांत. अगं काय आहे, खाकी डोक्याचा माणूस आहे ना तो. अगं नको नको ती माणसं त्याला भेटत असतात. हॉटेलात पण कोणीतरी असाच भेटला असणार आहे, आला असेल आडवा आणि मग चिडला असेल. हा, तुमच्यात काही नाही ना झालं? नाही, अंबाबाई पावली बघ. मग रुक्मिणीबाई, आता सांगा मला स्टोरी. काय? आ, रुक्मिणी रुक्मिणी, शादी के बाद क्या क्या हुआ? अगं लाजायला काय झालंय? रणजित आहे ना माझा एकदम फास्ट फ्रेंड आहे बरं. म्हणजे तो माझा भाचा नाहीच आहे, आम्ही एकदम फास्ट फ्रेंड आहोत. आम्ही ना फोनवर आहे ना एकमेकांना नॉनव्हेज जोक्स पाठवतो. तुला पण सांगू का एखादा नॉनव्हेज जोक? बेबी मावशी, मी ह्यांच्या खोलीत जाऊन यांच्याशी बोलून येऊ का? वा ग वा पोरी, नवऱ्याचा राग शांत करायला निघालीस होय. जा, आणि ए बाई, ती खोली काय फक्त ह्यांची नाही आता, आमची म्हणायचं, तुझी पण आहे ना. जा. अहो
रणजित अहो बाथरूम मध्ये पण नाही. गेले भुर. तुझे हे गेले. हा त्याचं काय झालं? आम्ही दिवाणखान्यातच बसलो होतो तर तारा तारा आले आणि फारा फारा जायला लागले. आम्ही जाडवलं. म्हणलं काय कुठं चाललंय? तर म्हणले पान बुंद्याला. अजून चौकशी करणार होतो आम्ही पण तोपर्यंत गाडीला किक मारून निघून गेले होते. कस ग? नाही तुला नाही पण ज्यांना थोडी आहे त्यांचं तरी ऐकशील. असा बाईक चालवणाऱ्या माणसाला फोन नसतो ग करायचा. समजा समजा त्यांनी फोन उचलला आणि अगं बाई काय काही भलतं सलतं घडलं नाही नाही तर जबाबदार कोण? कोण जबाबदार? माझं चुकलं. चुकलंच आहे. नाही चुकलंच आहे. ज्या मनस्थितीत रणजित भाऊजी होते की नाही त्या मनस्थितीतल्या माणसाबरोबर असं होऊ शकतं. 100% होऊ शकतं. आम्ही मानानं मोठे आहे म्हणून 4 गोष्टी समजावून सांगतोय तुला. बाकी नवरा तुझा तू ठरवायचं काय करायचं ते. बघ बाई. आता तुम्ही दोघं वेळ काढून इथं आलात हे पुरे की. या फॉर्मॅलिटीची काही गरज नव्हती. नाही नाही अजिबात नाही आई साहेब. इतके जुने संबंध आपल्या कुटुंबाचे. दुर्दैवानं लग्नाच्या दिवशी कारखान्यामध्ये महत्त्वाची मीटिंग होती. आणखीनही काही महत्त्वाची कामं होती त्यामुळं येता आलं नाही. आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी नेहमीच आहेत. आपण याचा स्वीकार करावा. यावर आमचं काही अधिकार नाही. रणजित आणि सुनबाई येतील त्यांच्यापर्यंत पोचवू आम्ही. हाय साहेब अहो रणजित भाऊजी येतील नाही आले तो ऑलरेडी. असं का? जा बोलवून आणा त्यांना. आम्ही बोलवलं असतं पण आले आणि आल्या पावली परत गेले तो. परत गेले आणि आता परत कवा येतील काही सांगता यायचं नाही बघा. हरकत नाही. काहीतरी अर्जंट काम निघालं असेल त्यांचं. येतो आम्ही. थांबा. कुठे गेलेत रणजितराव? पानबुंद्याला गेलेत. खरं सांगताय तुम्ही? आता आम्ही कशाला खोटं बोलू? पानबुंदेला असं तडकाफडकी आहे. कशासाठी? कशासाठी आम्हाला कसं माहिती असणार हो आईसाहेब. हा पण एवढं नक्की माहितीये
हनीमूनवरनं जेव्हा परत आले की नाही, टेम्परेचर जरा गरमच होतं त्यांचं. आमचं सोडा हो, साक्षात बेबी मावशी समोर होत्या, त्यांच्याशी एक शब्द बोलले नाहीत तर. आले काय, रूम मध्ये गेले काय, 10 मिनिटात बाहेर आले आणि गेले पानबुंद्याला. असं का? मग सेम टू सेम असंच. भांडण झालं असणार हो हनीमून मध्ये. दुसरं काय, लक्षात आलं असणार त्यांच्या. त्या पंजाबरावांवर उपकार करून त्या आडग्या पुरीशी लग्न केलंय, पण निभवणार नाही. परस्पर जसं लग्न ठरवून आले होते तसं परस्परच घ्या तुमच्या पोरगीला परत, असं सांगायला गेले असतील नाही का हो? राजश्री, बोलवा त्या मुलीला. कोणाला हो? त्या मुलीला. घ्या. आता या ढाले पाटलांच्या घरात एका फरशी गणिक एक अशा नोकर पोरी हाय तो. नेमकं कोणाला बोलवायचं? राजश्री, पंजाबरावांच्या पोरीला बोलवा. हा हा हा, म्हणजे ढाले पाटलांच्या 2 नंबरच्या सुनेला बोलवायचंय तर. जशी आपली आज्ञा आहे सर, बोलवतो. हं.